तिथे ना भरपूर सारे अशी शॉप आहे. तिथे होलसेल किराणा, होलसेल धान्य, म्हणजे असं फळं वगैरे फ्रूट सगळं एकाच मार्केट आहे पेठ रोडला. तिथेच जायचं आहे. तर तिथे कुठे तुम्हाला दाखवतेच. आपण मोठे घेऊ. आता इथे आलो आहे. इथे सगळं किराणा वगैरे सगळं यूज अँड थ्रो डिश वगैरे. तर आता ते मी जे लिक्विड घेते ना फ्रेग्रन्सचं ते घ्यायला आलेली आहे. आणि ते बॉटल्स वगैरे बघू शकता ते सुद्धा भेटतं होलसेल भावात. इथे असे भेटतात फ्रेग्रन्स वगैरे ह्या अशा बॉटलमध्ये. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं. पास्ता वगैरे बघते मी पॅकिंगमध्ये. इथे पण होलसेल सगळ्या वस्तू भेटली. स्किन केअर वगैरे ते सुद्धा आहे तिथे. तुम्हाला ना ह्या ठिकाणी होलसेल फळं मिळतील आणि सगळ्या प्रकारचे एकदम फ्रेश फळं असतात. आता तुम्हाला कलिंगड दाखवलंच किती फ्रेश होतं. तसे फ्रूट्स पण इथे फ्रेश. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले सकाळचे 9 आणि सकाळचं वातावरण असलीच ना आज थंडी आहे अक्षरशः. कसं काय माहिती. आणि काल कपडे वाळत केले होते बघू शकता. तर ते पण काढले नाही, थंड आहे, वाळलीच नाही. आणि आपण काल मस्त टेरेस धुवून काढलं, सगळं आवरलं, इतकं स्वच्छ दिसतंय मस्त बघू शकता. तुम्हाला इथे दाखवते बघू शकता किती सुंदर दिसतंय ना. आणि आपलं झाड पण किती ग्लॉसी मस्त दिसते. बांधून दिलं मी इथे आणि त्याच्यात आलेले आहे बटरफ्लाय. मी कुंड्यांमध्ये लावण्यास प्रयत्न केला, मरून गेले होते. म्हटलं आता माझ्याकडे बटरफ्लायचं झाडच नाही. पण फायनली याच्यामध्ये कसं काय आले काय माहिती. त्याच्यात कंद पडला असेल बहुतेक. तर बघू शकता हे आहे माझे बटरफ्लाय किती सुंदर आहे, छोटे छोटे असं याच्यात आले. आणि छान पण दिसते कुंडी एकदम बघू शकता. आता कियाराची गाडी येईल, कियारा जाणार. विहान गेला स्कूलला. स्वयंपाक झालाय माझा. मस्त सकाळचं वातावरण दिसतंय भारी. तिकडून सनराईज होतो, छान ऊन पडतं झाडांवर. आणि झाडांना ऊन म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मिळतं सनलाईट. तर म्हणून मग माझी झाडं खूपच छान राहतात आपल्या टेरेसमध्ये. आणि घरी पण आवरलं आहे बघू शकता पूर्ण. म्हणजे इथे कियारा आहे. कियाराला आज मी असंच ड्रेस घालून दिला, स्कूलचा नाही घातला. म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस घालून घे. आणि तिची तब्येत पण बरी नाही, म्हणजे खोकला आहे तिला सध्या. तर काल तिला पाठवलं नव्हतं, आज जाईल ती. आणि विहान तर गेला स्कूलला. आणि त्याचा तर रात्री अभ्यास घेत होती मी. मला तुम्हाला वाटत असेल खूप बोलते सकाळचं. तर ठीक आहे, तेवढंच मला बोलायचं होतं. आणि घर पण आवरलेलं आहे. आता मी करणार आहे अमूलच्या दुधाच्या साईपासून तूप. तर ती साई दाखवते नंतर. आधी कियाराला मी पोचून देते. आणि आज दुपारी विचार चाललाय की मार्केटला जावं. जे कांदा बटाटा मार्केट आहे ना आपलं मार्केट यार्ड, तिथे जावं आणि तिथून बटाटे वगैरे घेऊन यावे. वैभव आले तर तेव्हा पॉसिबल होईल. वैभव लवकर यायला पाहिजे हॉस्पिटलमधून, तेव्हा जाता येईल. तर बघू, जमलं तसं शेअर करेलच तुमच्यासोबत. चला आता कियाराला घेऊन जाते खाली, कारण तिची गाडी पण येईल आणि चहा पण घ्यायचं आहे. मला एक्सरसाइज करायची खूप काम येईल. आणि आता तुम्हाला केळीचं झाड दाखवते. किती छान फुलं आले जास्वंदीचे. अक्षरशः केळी आलेली आहे. गुडघी केळी आहे आणि त्याला वेलची केळी म्हणतात. तर वेलची केळी एकदम छोट्या छोट्या असतात, त्या भारी वाटतं एकदम. आणि आळूची पण पानं भरपूर आली. एक दिवस ना आळूची पानं सगळे तोडून घ्यावं लागतील.
तर वरती आली आणि तुम्हाला मी साडी दाखवते. आपली अमूलच्या दुधाची, जी अमूलची पिशवी आहे ना त्याच्या दुधापासून एवढी साडी झाली. तर 10 दिवसाची झालेली आहे, नाही तर 15-20 दिवसाची एवढी व्हायची. तर 10 दिवसाची एवढी झाली. आणि मी साळी का साचवते, कारण विहारला खूप तूप आवडतं, ते पण घरचं. विकत आणलं तर तो खात नाही. आणि मग मी 15-10 दिवसाची साळी साचवते आणि तूप करून टाकते. तर आता मला थोड्या वेळी तूप पण करायचं आहे. पहिले आणि चहा मसाला टाकते आणि दूध टाकते, बस. चहा उकळतोय. आणि मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. आपला डिस्काउंट बाजार आहे ना, दूध बाजारमधला डिस्काउंट बाजार, किंवा अशोका मार्टचं डिस्काउंट बाजार, किंवा आपलं बुधवारचा आठवडी बाजार, त्या व्हिडिओंना खूप छान छान कमेंट्स आलेले आहे. मला इतके दिवसांतून मला एवढ्या कमेंट्स आल्या. आणि मी कमेंट्स आली की मी लगेच उत्तर देते. मला खूप भारी वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात. मला खूप छान फील होतं. आणि मला असं वाटतं की आहे माझ्या कोणीतरी मैत्रिणी, फ्रेंड्स आहेत, मी त्यांच्याशी गप्पा मारू शकते, बोलू शकते. तर खूप भारी वाटतं. कारण तुम्हाला सांगायचं ठरलं तर माझ्या ना मैत्रिणी नाहीच आहे कोणी, कारण आजूबाजूला पण कोणीच नाही असं ओळखीचं एवढं. कारण आहेच तर मग माझ्यापेक्षा जास्त एजच्या मोठ्या वगैरे, आणि मी जास्त खुलून बोलत नाही ना, त्याच्यामुळे मग मैत्रिणीच नाही मला. होती तर माझी मैत्रीण बेस्ट फ्रेंड होती 5वी ते 10वी पर्यंत. तर तिचं नाव आहे आशा राणी. आता ती माझा व्हिडिओ बघतच असेल. तर ती माझी बेस्ट फ्रेंड होती. तिच्याशीच मी खूप गप्पा मारायची, तिच्याबरोबर सगळं शेअर करायची. तर ती आता माझा व्हिडिओ बघतच असेल. ती पुण्याला राहते नेमकी. ती नाही, तिला मी नेहमी म्हणायची की अगं नाशिकला ये ना, किती मस्त मजा करू आपण. पण तिचे मिस्टर तिथे आहेत जॉबला, म्हणून ती पुण्यालाच स्थायिक झालेली आहे. तर मग म्हणून मग अशा फोनवर बोलतो आम्ही, फोनवर वगैरे किंवा मेसेजने बोलतो. पण अशा मैत्रिणी नाहीच आहे की जाऊन फिरायला वगैरे भेटायला, असं काहीच नाही आहे. तर माझ्या बहिणी आहे, बहिणींसोबत भरपूर गप्पा मारते. आणि अजून एक नाशिकची मैत्रीण आहे, तिचं नाव आहे ही स्नेहा. तिने जरी व्हिडिओ बघितला असेल तर ती बघेलच व्हिडिओ ती पण. तर ती तिच्या कामात बिझी असते, कारण ती तिचं सगळं वर्कआउटचं वगैरे बघते, म्हणजे क्लासेस घेते वर्कआउटचे. तर ती बिझी झालेली आहे भरपूर. तर मग अशा 2 मैत्रिणीच आहे मला जास्त, कारण मैत्रिणीच नाही आहे कोणी. तर त्याच्यामुळे तुमच्या कमेंट्स येतात ना, मला असं वाटतं की आहे मला भरपूर मैत्रिणी आहे, भरपूर फ्रेंड्स आहे, तुमच्याशी मी बोलू शकते. तर इतकं छान वाटलं तुमच्या कमेंट्स, भरपूर छान छान कमेंट्स आल्या मला. तर खूपच भारी वाटलं. एवढंच बोलायचं. इतक्यात आवडते मी जीन्स घातली आणि टी शर्ट आहेच घरचा घातलेला आहे. तर आता जायचं आहे मार्केटला, मार्केट यार्डला. आता वाजले 2 आणि ना वैभव आले. तर वैभवला म्हटलं चला मार्केटला जाऊन येऊ, बटाटे भेटले तर बटाटे घेऊन येऊ. आणि तिथे मार्केटमध्ये कोणकोणते दुकानं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी आज ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला खूप आवडणार आहे आणि माहिती पण मिळणार. ऊन आहे बघू शकता, नंतर मार्केट बंद होऊन जातं, त्याच्यामुळे वैभवला बोलली की आता जाऊन येऊ आपण. आणि ती केस उतरून घेते. तिथे ना भरपूर सारे अशी शॉप आहे. तिथे होलसेल किराणा, होलसेल धान्य, म्हणजे असं फळं वगैरे, फ्रूट सगळं एकाच मार्केट आहे पेठ रोडला. तिथेच जायचं आहे. तर तिथे कुठे तुम्हाला दाखवतेच. तिथे असे शॉप आहे, होलसेल किराणा, होलसेल सगळ्या वस्तू, घरगुती वस्तू. आणि जे आपल्याला म्हणजे आपल्याला नाही का आपलं काही घरभरणी असेल, काही कार्यक्रम असेल, तिथे यूज अँड थ्रो ताट, ग्लास वगैरे सगळं भेटतं. तर तिथूनच आम्ही नेहमी घेऊन येतो. आणि एक मला ना फ्रेग्रन्सचं लिक्विड आणायचं आहे, जे घरामध्ये आपण काय म्हणता डिफ्युजर असतं ना, त्याच्यामध्ये टाकून आपण घरामध्ये छान फ्रेग्रन्स म्हणजे आणू शकतो. तर तसं लिक्विड भेटतं तिथे, बॉटल भेटते, ती बॉटल पण घ्यायची. ते दुकान पण मी तुम्हाला दाखवेल. मागच्या वेळेस कमेंट आल्या होत्या मला त्याच्यावर की ते तू कुठून घेतलं, आम्हाला दाखव एकदा. आज दाखवेल मी. आणि मेन म्हणजे बटाटे घ्यायचे मला तिथून. आता बघते काय भाव मिळायचा म्हणून मोठी पिशवी घेतली, म्हणजे असं पर्स घेतली. चला तुम्हाला दाखवते मार्केट यार्ड, तिथे कोणकोणत्या वस्तू भेटतात, काय भेटतं सगळं दाखवते. तर आता हे तुम्हाला दिसत असेल RTO ऑफिस आहे. तर RTO ऑफिसच्या म्हणजे पेठ रोडचं RTO ऑफिस. आणि तिथून सरळ आपल्याला जायचं आहे पेठ रोडने.
आणि पेठ रोडलाच मार्केट आहे. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. तर हे आहे पेठ रोड आणि पेठ रोडलाच ते मार्केट आहे, मार्केट यार्ड. तर तिथेच आपल्याला जायचं आहे. तिथे सगळ्या वस्तू भेटतात, जसं म्हणजे घरगुती वस्तू, किराणा होलसेल, नंतर फ्रूट्स होलसेल भावात, नंतर कांदे बटाटे लसूण होलसेलमध्ये आणि बल्कमध्ये घ्यावं लागतात. पण किराणा वगैरे भेटतो आपल्याला होलसेलमध्ये, जेवढा पाहिजे तेवढा. फक्त जे आहेत ना फ्रूट्स पण भेटतात आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे, म्हणजे 1 किलो 2 किलो होलसेल भावात. पण जे कांदे बटाटे वगैरे ते पण आपल्याला सगळं तिथे भेटून जाणार आहे. गहू धान्य वगैरे सगळं भेटणार. तर हे आहे पवार मार्केट यार्ड. तर तिथेच आता आपल्याला मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथले मी सगळे मार्केट दाखवणार, सगळ्या प्रकारची दाखवणार. म्हणजे फ्रूट मार्केट झालं, कांदा बटाटे मार्केट झालं, नंतर धान्यांचं मार्केट, नंतर किराणा होलसेल किराणा मार्केट, सगळे मार्केट एकाच ठिकाणी आहे. तर इथे बघू शकता, इथे नाही मागचं आहे ना मार्केट त्या साईड. हां इथे बटाटे बरोबर, ते बटाटे अरे गोणी घ्यावं लागेल का कधी येतील? मागच्या असं नेलं तिथं पण आहे पुढे पुढे बघू ना काय तिकडे मोकळे भेटतात ना, लसूण पण भेटतात. मी आलेलो मार्केटला. बघू आता कोणते वेपर्ससाठी कोणते स्पेशल. तर बघू शकता वेपर्ससाठी का हे खास. हां वेपर्ससाठी मला वेपर्स चकल्यांसाठी आहे, छोटे घेऊ आपण. विचार ना त्यांना. वेपर्ससाठी आहे आणि चकल्या आणि बाकीचे छोटे साईजचे 10 आहे. छान आहे. फक्त वेपर्ससाठी आपण मोठे घेऊ याचे. आणि ठरलं नाही आणि किती आपण ना चकल्या आणि याच्यासाठी ना बाबांसाठी घ्यायची छोटे तर इथे तर आम्ही विचारलं चांगले बटाटे खूप कमी व्हावे, पण ते मला डायरेक्ट गोणीच घ्यायची. पण एवढी गोणी नाही, आम्हाला एकदम कमी पाहिजे. मागच्या वेळेस आले होते तेव्हा भेटले होते, पण ह्यावेळेस डायरेक्ट म्हणता गोणी घ्या. म्हणलं नको गोणी, एवढे कुठे बटाटे वेपर्स करायचे. तर आता मागच्या साईडला बघते भेटले तर ठीक, पण मग कमी भाव आहे. जर तुम्हाला पूर्ण गोणीच घ्यायची असेल ना तर परवडून जातं इथे. तर असं आहे ना. तर जो मोठा बटाटा आहे ना सगळ्यात मी तुम्हाला दाखवला, तर तो 15 रुपये किलोप्रमाणे आहे. आणि छोटी छोटी साईज होत आहे ना, तसं 10, 11 असं ह्या आहे. छोटे छोटे होत जातात, तसं तसं कमी भाव होत जातो. आणि 60 किलोची येते ना, तर मग असं आहे. पण ते म्हणता गोळी घ्या 60 किलो, आपल्या एवढं कुठे घ्यायची 60 किलो. तर त्याच्यामुळे ना आता इकडे जाऊन बघतो, इकडे पण काही मार्केट कोणतं होतं मी बघू. टोमॅटो मार्केट आहे. कोणतं टोमॅटो? टोमॅटो मार्केट. हां इकडे टोमॅटो जाऊ दे. मग आपण आपलंच इकडे घेऊ. ह्या साईडला पण ना मध्ये ते मागचेच आपण आपण होतो, पप्पा होते तेव्हा त्यावेळेस घेतलं तेव्हा बटाटे घेतले होते. ही बाई बोलली गोणी आहे का तुमच्याकडे? म्हटलं गोणी नाही आमच्याकडे. गोणी आहे का? पण तो माणूस नव्हता ऐका, तो माणूस नाही गोणी घ्यावा लागेल. बघू शकता इकडे कांदा मार्केट आहे हो हे, लसूण कांदा. हा इथे पा बटाटे, इथे चालेल ना आपण बटाटे घ्यायला. तर इथे कांदा मार्केट आहे, कांदा लसूण बघू शकता इथे असं मार्केट आहे. हां हां बघू ना सुट्टे भेटतील का तिकडचे ना. हे छोटे हो साईज, चकल्यांना घेऊ शकतो. पण मग सुट्टे बटाटे मिळतात? नाही नाही मिळत तो. बघू शकता असं नाही. तर आम्ही ह्या साईडला पण विचारलं, ते म्हणता की गोणीच घ्यावं लागेल तुम्हाला. कारण ह्या वेळेस देत नाही का काय माहिती. पण मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा बरोबर आम्ही किती 10 किलो ना घेतले होते आपण. 10 किलो घेतले होते मोठे मोठे बटाटे. म्हटलं ह्या वेळेस पण भेटतील, मी त्या आशेवर म्हटलं आली पण काही भेटली नाही. कांद्याचे बटाटे एकदम
जर तुम्हाला एकदम भरपूर मोठ्या गोणी घ्यायच्या असतील तर कसं काही खटल्याचं घर असतं ना, तर खूप वेपर्स वगैरे चकल्या करतात, तर गोण परवडून जाते एकदम. तर आता काही भेटले नाही, आता घेईल मी नंतर आमच्या इकडून किंवा मग कुठच्या बाजारात. तर आता दुसरं मार्केट दाखवते तुम्हाला, किराणा वगैरे भेटतं. द्राक्ष आहे, द्राक्ष म्हणजे पूर्ण घ्यावं लागतात. अशी छान आहे. आज मराठी दिन आहे. अरे ते सगळं खरं, हिंदी दिवसाच्या दिवशी मराठी बोलावं लागतं. नाही ना, आज मराठी दिन आहे, आम्ही पण मराठीच आहे. आपण छान आहे, गोड गोड लागताय. एक नंबर माल आहे. याला प्लेन म्हणतात. दे 1 किलो. 5 किलो नाही नाही, 1च किलो मराठी वाटा ना मग. नका मराठीचं बोलू शकता. 120 100 रुपये. शकता ब्लॅक कलरची भेटते. पण तुला द्राक्ष दाखव बरं हातात. भारी ना, लिमिटच आहे ना. लाल लाल द्या जरा. काळजी करू नको, एक पण खराब देणार नाही. QR वर टाकू का? मग टाकेल ना, थोडं जास्त टाका. गोड आहे, गोड. होऊ शकतं द्राक्षांचं मार्केट आहे आणि तुम्ही द्राक्ष घेतलेले आहे. होलसेल भावात द्राक्ष मिळतील तुम्हाला. चला, द्राक्ष तर भेटले, बटाटे नाही भेटले, पण द्राक्ष तर भेटले. इथे द्राक्ष मस्त भेटतात ताजे ताजे. हे कसं मार्केट? तिकडे फुलांचंच आहे ना मार्केट? हा, इथे फळांचं आहे. ए वाव, ते कलिंगड किती छान आहे. हो माय गॉड, एक देता का असं? तर बघू शकता इथे. वाव, काय छान आहे फळांचं मार्केट. बघा बरं, बी देतात का सिंगल? हे असं कधी खाल्लं नाही ना आपण, एवढं मोठं. बापरे, किती मोठे मोठे आहेत टरबूज. सिंगल नाही भेटत का? कितीला? कसं भेटेल सिंगल? कसं भेटेल सिंगल? 30 रुपये किलो प्रमाणे. ते किती मोठा किलो? 5 किलो पासून 30 रुपये किलो म्हणजे 300 रुपयाचे. हा, जे मोठे मोठे आहे ना, काय म्हणतात कलिंगड, तर ते 30 रुपये किलो प्रमाणे मिळतात. छोटे आहे ना ग्रीन कलरचे, ते पण 30 रुपये किलो प्रमाणे मिळतात. छान मिळतात म्हणजे फ्रेश. हे पण फळांचं मार्केट आहे. आपण आज आंबे घेला नाही का? खाली आंबे घेतले का तिकडे? तुम्हाला ना ह्या ठिकाणी होलसेल फळं मिळतील आणि सगळ्या प्रकारचे एकदम फ्रेश फळं असतात. आता तुम्हाला कलिंगड दाखवलंच किती फ्रेश होतं, तसे फ्रुट्स पण इथे फ्रेश आणि होलसेल भावात. आणि आंब्यांच्या सीझनमध्ये ना इथे यायचं घ्यायला खूप स्वस्त आणि खूप चांगले आंबे म्हणजे सगळ्या प्रकारचे आंबे भेटतात. तर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो, आता ह्यावेळेस पण मस्त येणार आंबे घ्यायचे. तेव्हा दाखवलं की हापूस आंब्याची पेटी आहे ना, पेटी भेटते डायरेक्ट होलसेल आणि ताजी आणि एकदम गोड आंबे आपले रत्नागिरीचे तिकडचे भेटतात हापूस आंबे. तर आता भरपूर प्रकारचे फळं आहे, पण मी आता काही जाऊन दाखवलं नाही तिथे. पुढच्या वेळेस जेव्हा फळं घ्यायचं असेल ना तेव्हा जाऊन दाखवलंच मी. आता आपल्याला तिकडे त्या साईडला इथे किराणा, जिथे किराणा धान्य वगैरे ते मार्केट आहे त्या बाजूला आहे, ह्या फळांच्या त्या बाजूला. इथे खरबूज काय टरबूज ना काय म्हणतात, कलिंगड किती मोठं मोठं आहे. इथे बघू शकता किराणा, सगळ्या वस्तू भेटतील इथे. यूज अँड थ्रो काही आपल्याला कार्यक्रमाला लागणारे डिश, ताट सगळं भेटेल इथे. ग्लास या इथेच आपण घेतलं होतं. त्याच्या आलो आहे इथे सगळं किराणा वगैरे सगळं भेटेल. यूज अँड थ्रो डिश वगैरे. तर आता ते मी जे लिक्विड घेते ना फ्रेग्रन्सचं ते घ्यायला आलेली आहे. आणि ते बॉटल्स वगैरे बघू शकता, ते सुद्धा भेटतं होलसेल भावात. बघू शकता ते फ्रेग्रन्स.
खुशबू कोणती हां ती ते फिल ही जण थोडीशी बघू शकता असं भेटेल. मागच्या वेळेस कोणतं घेत होतं आपण? वेगळं होतं ना कोणतं हे रूम रूम प्रश्न असं रोज वाला नाही का असं रोज वगैरे असं वेगळे वेगळे दाखवा बरं. चांगलंच असेल एवढं आणलं 1 किलो एकच आहे का एवढंच आहे ते दिसतात आहे. हे असे भेटतात फ्रेग्रन्स वगैरे ह्या अशा बॉटलमध्ये मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं. रूम फ्रेश नॉट हे डिश वगैरे भेटतो. ग्लास हे फरची पुसायचं वगैरे झाडू असं भेटेल सगळं होलसेल भेटेल. असं हे मार्केट आहे इथून घेतलेलं आहे फ्रेग्रन्स बघू शकता सगळे किराणा वगैरे होलसेल भावात मिळेल. तांदूळ त्या साईडला धान्य आहे त्या बाजूला सगळे असं आहे बघू शकता. तर इथे ना हे दुकान आहे ना पूर्ण स्नॅक्स भेटतात सगळे चिप्स चॉकलेट वगैरे सगळ्या प्रकारचे. तर तुम्हाला म्हणजे काही कार्यक्रम असला घरी वाढदिवस तेव्हा तुम्ही इथे येऊन घेऊ शकता होलसेलमध्ये. इथे सगळे चिप्स वगैरे एकदम होलसेल भावात मिळतील. हे चिप्स हे काय ही बॅग का ते दुसरीकडे गेलो होतो ना आपण. इथे हे पण इथे केअर आहे बघ डायरेक्ट बॉक्स तो हे कितीला मिळतं फक्त प्राईस किती 175ला मिळतं एवढं पूर्ण चिप्सचं. पास्ता वगैरे बघते मी पॅकिंगमध्ये. इथे पण होलसेल सगळ्या वस्तू भेटली. स्किन केअर वगैरे ते सुद्धा आहे तिथे. हां हां नाही हे नाही हे का असं दुसऱ्या आकाराचं नसतं का? हां इथे आहे का? हां हां कितीला आहे हे पाकिट? पाऊसचं पॅकेट आहे ते 25 रुपये 25 रुपये द्यायचं. हां हे एक आणि ना ही 2 द्या अजून काय बस. होलसेलमध्ये मिळेल का इथे? मॅगी हे ना हे पण आहे 2-3 प्रकारचा पास्ता आहे ना. घेतली ना 2 घेतली. दोन्ही प्रकारचे हा घेतला एक आणि तो एक स्प्रिंगवाला घेतला तो घेतली. हा 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 एक घ्या 3 घेत नाही तुला नाही ना तो वेगळा आहे ना. नाही ना हा वेगळा आहे ना हा वेगळा आहे. राहू द्या 3 भेटेल का? हा उडदाचे आहे का हे? असं पीठ नाही का ते रामबंधूचं पीठ असतं ते पापड पीठ उडीद. हा उडदाचं भेटेल नाही नंतर घेईल मी आता मला घ्यायचं. इथेच हे ना सगळं साबण वगैरे सगळं मसाले खडे मसाले अर्धे करा त्याचं बिल एवढं. हा देते 4-5 वस्तू घेतल्या. खूप होलसेल भेटतं साबण म्हणजे आपल्या किराणा वगैरे सगळंच भेटेल. आणि पापडाचं पीठ सुद्धा इथे भेटेल होलसेलमध्ये. तर मी इथूनच घेणार आहे रामबंधू पापडाचं पीठ वगैरे म्हणजे सगळा किराणा इथे एकदम होलसेल भावात मिळणार आहे. किराणा म्हणजे एवढं साहित्य घेतलंय मी तुम्ही बघू शकता. एकाच छताच्या खाली सगळं भेटेल. हे छान आहे ना पण मला थोडी मोठी पाहिजे होती. कुंड्या वगैरे सगळं सगळ्याच वस्तू इथे भेटतील बघू शकता. असं दुकान आहे असं हे दुकान आहे बघू शकता. इथे तुम्ही एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू घेऊ शकता होलसेल किराणा पूर्ण. तर मी काही गोष्टी घेतल्या घरी गेल्यावर दाखवतेच. तर तुम्हाला गहू बाजरी ज्वारी हे दुकान आहे. मागच्या वर्षी तुम्ही गहू घेतले होते आणि तुम्हाला मी दाखवलंच. खूप साऱ्या वस्तू भेटतात. आणि एक दुकान असं आहे तिथे सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स वगैरे सगळं जे असतात ना स्नॅक्स तसं आहे. तर बंद झालं वाटतं. दुकान झाली ना जेवणाचं टाईम झाला असेल बंद दुकान आहे आज. कधीतरी असं सांगेल. आणि हे दुकान हेमनानी
मार्केटची सफर तुम्हाला दाखवली पूर्ण मार्केट यार्डची पेठ रोडच्या. बघू शकता इकडे जायला पाहिजे. बटाटे इकडे मिळतील बटाटे. कुठे. तर इथे आता इतक्यात आलो आणि तेच तुम्हाला मी पूर्ण मार्केट दाखवलं आणि बटाटे घ्यायचे होते. तर बटाटे घेण्यासाठी गेली पण काय घेऊन आली. तर तेच म्हणजे मी तुम्हाला सगळं मार्केट दाखवलं. फ्रूट मार्केट दाखवलं, किराणा मार्केट दाखवलं, इव्हन दुकान सुद्धा दाखवलं जिथे होलसेल भावात काय वस्तू भेटतात, सगळ्या किराणा भेटतो. आणि ना काय म्हणतात बटाटे मागच्या म्हणजे 2-1 वेळेस मी बटाटे तिथून आणलेले 10 किलो 12 किलो असे आणलेले. पण ह्या वेळेस का बरं काय माहिती दिलेच नाही, कारण माझ्या आधी ना 3-4 बायका तिथे होत्या घेण्यासाठी पण त्यांना पण दिले नाही बटाटे. ते बोलले की डायरेक्ट गोणीच घ्यावं लागेल आणि एवढं काय आता शक्य नाही, एवढी गोणी घेऊन काय करायचं तेवढे बटाटे. मला फक्त 5 ते 10 किलो पाहिजे होते पण मग काय भेटले नाही. आता आपण ना उद्या किंवा परवा भाजी मार्केट आहे ना तिथे जाऊ मोठ्या मार्केटला, तिथून मग मी घेईल बटाटे. तर तुम्हाला जे दुकान दाखवलं ना तिथून मग मी सॅम्पल आणलेले. मी ह्या गोष्टी कधी आणल्या नव्हत्या, फक्त सॅम्पल की कसं वापर म्हणजे युज करून बघणार की छान असले ना तर मी तिथूनच कायम घेणार. आपण तिथेच जाऊ घ्यायला. तर इथे ना मी ते बोलले की आपलं जे उडदाचं पीठ आहे ना याचं रामबंधूचं ते सुद्धा भेटतं होलसेल भावामध्ये. तर मी जर मला हे पापड आता मी पापड आणलेले उडदाचे तर 170 रुपये अर्धा किलो आहे. तर जर हे चांगले लागले मला एकदम छान चव लागली तर मग मी पापड काही करणार नाही, तिथूनच 4-5 किलो घेऊन येईल. आणि खूप स्वस्त आहे ना आपल्याला. आता मॉलमध्ये दुकानामध्ये डायरेक्ट 200-250 रुपये अर्धा किलो भेटतात, तर हे 170 ला बघू शकता एवढं मोठं. आणि मसाला भरपूर भरभरून वापरलेला आहे. आता मी भाजून बघणार, तुम्हाला पण दाखवणार. आणि इथे ना विहान यासाठी पास्ता लागतो स्नॅक्ससाठी. तर ह्या पुढे आहेत ना आपल्या दुकानामध्ये डायरेक्ट म्हणजे 25-25 ला भेटतात, ह्या तिथे फक्त 22-22 रुपयाला भेटल्या 250-250 ग्रॅमच्या. तर मी वापरून बघणार कशा निघतात काय निघतात, मग तिथूनच घेईल. कारण म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात मॉल सारखं. तर हे सॅम्पल पीस म्हणून मी आणलेलं आहे. आता एवढंच मी जर दुकानात मॉलमध्ये घ्यायला गेली असली तर 300 ते 400 रुपये लागले असते, पण एवढंच मला घ्यायला फक्त 250 रुपये लागलेले आहेत. तर हे घेतलं आणि किराणाने बाकी चिप्स वगैरे घेतले. ती हट्ट करत होती चिप्स घ्यायचे, चिप्स तिला घेऊन दिले. तर हे असे 3 प्रकार आणलेले मी पास्ताचे, असे 3 प्रकार वेगवेगळे. तर तुम्हाला जवळून दाखवते. हा एक स्टिकवाला आहे असा आणि हा एक बघू शकता एकदम बारीक स्प्रिंग आहे आणि ही एक नॉर्मल स्प्रिंग वाला आहे. तर असे हे साहित्य घेतलेलं आहे सॅम्पल पीस म्हणून. तर आता पापड भाजून बघू कसे म्हणजे होतात आणि कशी लागते चव. चला चला तर पापड भाजून बघू बरं कसं निघतं, म्हणजे कसे लागतात, चव कशी लागते. हातानेच लाटलेले आहेत बघू शकता, असे लगेच दिसतात याच्यामध्ये उजेडामध्ये बघू शकता. मशीनचे नाहीये हे. तर चला आता भाजून बघू. गॅस खूप खराब झाला, घाईघाईत मार्केटला गेलो तर आवरलंच नव्हतं. मस्त आहे, लगेच कळतं भाजतानीच कळतं कसे आहेत. जसे आपण घरचे करतो ना भाजले की कसे दिसतात तसे दिसत आहे. अजून भाजते. तर इथे पापड भाजलेली बघू शकता, जसं आपण घरी करतो ना त्याच पद्धतीचे भाजलेले आहेत. नाहीतर जे असतात ना विकत आणतो आपण डायरेक्ट रेडीमेड मशीनवाले, तर ते तर फुगत पण नाही, अशा पुळ्या पुळ्या येत नाही त्याला, पुळ्या पुळ्याच म्हणते त्याला. आणि बघू आता चव कशी आहे. तर चव तर खूपच छान आहे, एकदम आपण घरी करतो तसेच पापड आहे. मला तर आवडले तर वैभव लहान त्यांना देते. चांगलं लागतंय ना. फक्त जिरे आले आणि बिना जिरेचे पण भेटत असेल ना. जिरे आहेत तरी छान लागतंय मला, पण बिना जिऱ्याचे अजून भारी लागतील.
नसतो ना, दरवेळेस आपण घेऊ संपले का पापड तिथून. आणि आता ह्यावेळेस नाहीच पॉसिबल झालं तर तिथूनच घेऊन टाकू ना 2-3 किलो. मस्त एकदम. आणि लाटलेले बघ मी बघितलं असे लाटलेले आहेत. तर सकाळी मी बोलली होती मला ना हे करायचं होतं तूप, तर आता तेच करते. बघू शकता एवढी मलाई आहे. आता त्याच्यात फक्त पान टाकणार आणि फिरवून घेणार. तर हे आहे काय, हे मलाई. ते बघू शकता. आता काढून घेऊ आपण सगळं. ओ माय गॉड. तर बघू शकता इथे एवढी मलाई. बापरे, 10 दिवसाच्या साईची ही. 10 दिवस झाले ते. चला आता याच्यात काढून घेते सगळी आणि तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता असं निघालेलं आहे मलाई. तर आता हे सगळं ना पाणी जे निघते ना ते काढून घेते. बटर मिल्क ना. एवढी सारी मलाई निघालेली फक्त 10 दिवसाच्या साईपासून. तर आता असं तूप करायला ठेवू आणि चहा पण ठेवायचा एक साईडला. कमी गॅस करून सोलकढी किंवा काहीतरी करू शकतो. वगैरे आता काय करायचं. आता इथे चहा ठेवून देते आणि आता तूप झालं की मग दाखवते. तूप करायला ठेवलेलं आहे मी आणि इथेच बसला कारण त्याला इतकं तूप आवडतं ना. तो कधीचा म्हणतो तूप कर पोळी सोबत खातो तो. इथे चहा ठेवलेला आहे आणि ना मी जे फ्रेग्रन्स आणलं होतं ना मार्केट यार्ड मधून ते दाखवलंच नाही तुम्हाला, ते दाखवते मी. तर इथे हे आणलेले फ्रेग्रन्स खुशबू A5 काहीतरी आहे. रूम फ्रेशनर लिक्विड रेडी टू यूज. म्हणजे डायरेक्ट आपण ना त्या फ्रेग्रन्सच्या डिफ्युजरमध्ये टाकून ऑन करून देऊन मस्त छान असं फ्रेग्रन्स येतो. तर ते नेमकी गाडीमध्ये करून दाखवलं असं मी तुम्हाला, पण आता संध्याकाळी जर जमलं तर करून दाखवेल. तर अशी ही बॉटल मिळते एवढी. तर कितीला मिळते ही, याच्यावर प्राईस आहे 240 आणि ही कितीला मिळाली काय कितीला घेतली एकदा विचारते. तर हे ना याच्यावर आहे 240. तर हे किती 180ला मिळालेला आहे, 180ला मिळालेला आहे एवढी. आणि त्याच्यामध्ये ना खूप येतात फ्रेग्रन्स, म्हणजे वेगवेगळे येतात, गुलाब, जॅस्मिन वगैरे. पण तिथे नव्हते. मग हा रेग्युलरचा आहे, हा पण खूप छान वास येतो. म्हणजे घरामध्ये आपण टाकलं ना आणि थोडंसं 5-10 मिनिट ते डिफ्युजर लावून दिलं ना, इतका सुंदर वास येतो घरामध्ये, तो फ्रेश वाटतं. तर मागच्या वेळेस एक बॉटल आणली पूर्ण संपून गेली. तर आता ही एक आणली तिथून. तर मागच्या वेळेस मला कमेंट आल्या होत्या त्याच्यावर की कुठून घेतलं काय दाखव. मग मी आज दाखवलं तुम्हाला मार्केट तिथून घेतलेलं आहे. तर मी रात्री म्हणजे संध्याकाळी वगैरे लावून दाखवेल हे. आणि ते पास्ता जेव्हा बघत असेल आता हे पास्ता मी जेव्हा करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच. तर तिथे ठेवून देते. याला पास्ता आवडतो ना, आवडला पास्ता. आणि तर इथे तूप झालेला आहे, बंद केला गॅस बघू शकता. असं आता याच्यात कुठून घेते हळूहळू. भरपूर तूप झालेलं आहे, म्हणजे एवढं भरलं आहे एवढा डब्बा. आणि हे तर मला खूप आवडतं साखर वगैरे किंवा पोळी चोरून. पण आता वेट लॉस करते तर हे खूप हे अनहेल्दी असेल माझ्यासाठी. पण मी विहानला देईल साखर टाकून नंतर, कारण बघू शकता लगेच निघून जातं, एवढं काही चिटकत नाही. आणि हे पातेलं मला खूप आवडतं आहे तूप करायला, लगेच असं निघून जातं, त्याला काही चिटकत नाही बघू शकता. आणि ह्याच्यात साखर टाकून वगैरे त्याला देईल किंवा मग पराठा वगैरे करून देईल साखर टाकून, गोड पराठा असं. आणि इथे आपलं तूप आता थोडंसं थंड होऊ देईल आणि नंतर त्याला तूप झालेलं आहे करून. आता स्वयंपाक पण करायचं आहे. पीठ नेमकी संपलं, म्हणजे गव्हाचं आहे माझं, भाकरीचं पीठ संपलं. तर म्हटलं चला बाजरी घेतली होती आपण ही बाजारातून बुधवारच्या, तर तीच आता दळून आणते. त्यात काहीच खडे नाही, काहीच नाही, एकदम चांगली बाजरी आहे. आता दळून आणते मस्तपैकी. चला बोलते नंतर.